नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज दाखवणार आहे कांदा लसूण मसाला। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। ही मिरची पावडर आहे 1 किलो। ही आम्ही घरी बनवलेली मिरची पावडर आहे। हे मीठ आहे 1 वाटी। हे खडं मीठ आहे 1 वाटी। हा कांदा कापून अर्धा किलो। हे अद्रक 100 ग्राम। लसूण पाव किलो। अर्धवट सोलून अशी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून अशी बारीक जरा वरवंट्याने चेचून घ्यायची, म्हणजे मिक्सरमध्ये चांगली बारीक होते। आणि ही कोथिंबीर स्वच्छ खुडून घ्यायची, धुवायची, पाण्यात चाळणीवर टाकायची आणि पातळ कपड्याने अशी पुसून घ्यायची रुमालाने। आणि हे सुकं खोबरं आहे 3 ते 4 वाट्या घ्यायच्या किसून 1 किलोसाठी। लसूण तुम्हाला आवडत असेल तर जास्त टाकायची, जेवढी लसूण जास्त असेल तेवढा मसाला आपला चांगला होतो। आणि हे कांदा आणि खोबरं भाजण्यासाठी तेल। आता मी खडा मसाला घेतला नाही, कारण ही मिरची पावडर आम्ही घरी बनवलेली आहे। त्यावेळेला आम्ही धने, जिरे, खडा मसाला, हिंग, हळद असं ते टाकलेले आहे, सफेद तीळ। तो तुम्ही जर बाजारातून आणली मिरची पावडर विकत, घरी नसेल तुमच्या आणि बाजारातून आणली असेल तर तुम्ही हा मसाला तयार करताना खडा मसाला घ्या थोडा। 50 ग्राम धने घ्यायचे, 50 ग्राम जिरं, सफेद तीळ घ्यायचे 100 ग्राम आणि खडा मसाला घ्यायचा थोडा थोडा जो आहे तो। आता मी खोबरं भाजून दाखवते तुम्हाला। माझ्या मिरची पावडरमध्ये मी खडा मसाला टाकलेला आहे, त्याच्यामुळे मी आता घेतला नाही। विकत जर तुम्ही आणली असेल पावडर बाजारातून तर तुम्ही खडा मसाला घ्या, तो पण गरम करून घ्यायचा थोडा। आता खोबरं टाकून घेऊया आपण। गॅस मध्यम ठेवून हे चांगलं भाजून घ्यायचं गोल्डन कलरवर। हे भाजून घेते मी 2-3 मिनिट असं। खोबरं आपलं भाजत आलंय। गॅस मी मध्यम लावलेला। जरा खरपूस भाजून द्यायचं चांगलं, म्हणजे आपला मसाला किती दिवस ठेवा, किती महिने ठेवा, खराब होत नाही, कारण पाण्याचा लवलेस नसतो ना याला जरा सुद्धा। आम्ही एकदम करून ठेवतो। मिरची पावडर बनवून आणायची एकदम 9-10 किलो आणि मग लागेल तशी थोडी थोडी मिक्स करायची, कांदा लसूण घालून, अद्रक, कोथिंबीर, खोबरं। काही मी काढून घेते। आता आपण कांदा टाकून घेऊया, थोडंसं तेल टाकून। कांद्याला जरा तेल लागतं आधी। मिरची पावडर आम्ही एकदम वर्षाची एकदमच करून ठेवतो, जेव्हा लागेल तशी आपल्याला थोडी थोडी मिक्स करायची 2-2 महिन्याची एकदम। कांदा लसूण मसाला करून घ्यायचा आता। त्याच्यामध्ये तुम्हाला कढीपत्ता आवडत असेल तर तळून टाकू शकता। हा असा मसाला असतो, त्याच्यामुळे आम्ही कडधान्य त्याला असं वरच्यावर वाटण वापरत नाही, फक्त मच्छी मटण त्याच्यासाठी वापरतो वाटण। हे असं मसाला आम्ही मिक्स करतो, त्याच्यामुळं आवश्यकता भासतच नाही की रोजचं वाटण टाकलं पाहिजे कडधान्याच्या भाजीला म्हणून। आता हे कांदा आपण चांगला भाजून घ्यायचा, थोडं मीठ टाकायचं, खडे मीठ टाकायचं थोडंसं। त्याला झाकण ठेवायचं जरा। गॅस अगदी बारीक करून 6-7 मिनिट झाकण ठेवायचं आणि मधून मधून कांदा हलवून घ्यायचा। आता 5-7 मिनिट झालेत। गॅस मध्यम लावून मी कांदा भाजत ठेवला होता, मधून मधून मी हलवून घेतला झाकण काढून।
कांदा आपला चांगला मस्त खरपूस भाजलाय. कांदा आपला व्यवस्थित भाजला पाहिजे, ही मेन गोष्ट या मसाल्यातली असते. कारण कांदा कच्चा राहिला की मसाला आपला खराब होणार. कांदा व्यवस्थित भाजला त्या मसाला 2-2, 3-3 महिने वर्ष ठेवा तुम्ही, काही होणार नाही त्याला. तर कांदा आपला भाजलाय चांगला. मी गॅस बंद करून घेते. कांदा काढून घेते. आता हा कांदा आपला भाजलाय चांगला खरपूस. खोबरंही चांगलं भाजलंय. कोथिंबीर स्वच्छ धुतलेली कपड्याने पुसून घेऊन कट केली अशी. ही लसूण अर्धवट सोलून अशी चेचून घेतले. अद्रक धुवून कट करून घेतले मस्त. हे जाडं मीठ घेतलंय, खडे मीठ बोलतात ह्याला. आता हे असं टाकायचं ह्याच्यात. आणि खडा मसाला मी घेतला नाही कारण माझ्या मिरची पावडरमध्ये पहिलाच आहे बनवताना टाकलेला. मीठसुद्धा असतं आमच्या मिरची पावडरमध्ये. मी तुम्हाला दाखवीन व्हिडिओ मिरची पावडर तयार करताना कसा करायचा तो. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया एकजीव अगदी. हे चांगले एकजीव करून घ्यायचं. थोडं थंड झालं हे मिक्सरला बारीक एकदम वाटून घ्यायचं. मिक्सर नसेल तर पाट्यावर, गावाला व्हानामध्ये हे सगळा मसाला टाकून लोखंडाने बारीक करतात आणि वरून मग मिरची पावडर टाकून एकजीव करतात. आता हे एकजीव करून घ्यायचं मस्त मिक्सरमध्ये बारीक करून. पण ह्याला पाणी कुठंही वापरायचं नाही, जराही एकही थेंब पाण्याचा नाही आला पाहिजे. मी आता हे बारीक करून घेते. आता हे चांगलं एकजीव वाटून घेतले बारीक करून. ह्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया. आता हे मिक्सरला फिरवून घेतलं थोडं खडे मीठ. असं मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला वाटलं बाबा आपली मिरची पावडर जास्त ओली होण्याची शक्यता आहे तर आपण ह्यातलं वाटण थोडं कमी करायचं. असं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि हे थोडं असं काढून ठेवायचं वाटण. हे वाटण तुम्ही चिकन, मटण किंवा कडधान्याची भाजी असेल तर टाकू शकता. आणि बिना फ्रीजचं हे महिना चांगलं राहतं कारण ह्याच्यात पाणी अजिबात नसतं आणि कांदा खोबरं आपण खरपूस भाजून घेतलेलं असतं. थोडं कमी करायचं असं. आणि आता ह्याच्यामध्ये मीठ टाकूया आपण. हे सगळं मीठ टाकून द्यायचं. ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकतोय म्हणून लक्षात ठेवायचं. भाजीमध्ये किंवा कशामध्ये टाकताना मीठ थोडं कमी धरायचं कारण आपल्या ह्या कांदा लसूण मसाल्यामध्ये पण मिठाचं प्रमाण जास्त असतं. आता ही मिरची पावडर टाकून घेऊया आपण थोडी थोडी करून. आणि हे आता चांगली मिक्स करून घ्यायची. परातीच्या खाली कपडा ठेवायचा आणि वरवंटा घ्यायचा आणि एका चमच्याने अशी सरकवीत वरवंट्याने अशी चेचून घ्यायची, मिक्स करून घ्यायची चांगली. आता मी करून घेते सगळी. आता मी चांगली मिक्स करून घेते वरवंट्याने. ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर गरम मसाला पावडर, धना पावडर, जिरा पावडर टाकू शकता तुमच्या आवडीवर. अगदी चांगली मस्त झणझणीत बनवायची असेल तर. आणि काश्मीरी जास्त लाली पाहिजे असेल तर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची ह्याच्यात. आणि आता हाताने खरं तर मिक्स करायची पण हाताची आग होते म्हणून असं वरवंट्यावर चांगली मिक्स करून घेऊया आपण. ही मी आता मिक्स करून घेते. असा आपला कांदा लसूण मसाला तयार आहे. कडधान्याची भाजी असो, चिकन असो, मटण असो, आमटी असो, त्याच्यासाठी हा असा करून ठेवायचा. 1-1 किलो पावडर घेऊन मस्त
बरणीत पॅक बंद ठेवायचा झाकण लावून. अगदी 2 महिने ठेवा, 6 महिने ठेवा, नाही तर वर्षभर ठेवा, त्याला काहीही होत नाही. हा व्हिडिओ पहा, लाईक करा आणि लाल बटन दाबायला विसरू नका. थँक्यू.